आजच्या या सभेचे सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांच्या अथक प्रयत्नाने सवन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा आघाडीचा विचार जाईल याची उत्तम व्यवस्था ज्यांनी केली ते आपल्यातले सर्वसामान्यांचे आणि तरुणांचे नेते धनंजय मुंडे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे आपण सगळे बंधू भगिनी आणि तरुण नेता. यापूर्वी मी अनेकदा आपल्या जिल्ह्यामध्ये आलो, अनेक मोठे सभाही पाहिल्या, पण धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखालची आजची सभा माझ्या 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये एवढी कधी पाहायला मिळाली नाही. सभेची हजेरी हा महत्वाचा भाग असतो, पण बोलणारे सहकारीची भूमिका मांडतात, त्या भूमिकेच्या पाठीशी मजबूतीने उभा राहणारा, तो विचार समजणारा आणि त्या विचाराला साथ देणारा श्रोते वर्ग हा सरसकट सगळीकडे बघायला मिळत नाही. मला आनंद आहे की आज तो या ठिकाणी बघायला मिळाला आणि म्हणून धनंजय मुंडेंचं अभिनंदन, तसं तुम्हा सगळ्यांचं सुद्धा अभिनंदन. अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले गेले. गेल्या 4.5 वर्षाची देशाची सत्ता भलत्याच लोकांच्या हातामध्ये गेली. अनेक गोष्टींची पूर्तता करण्याचा विश्वास दिला आणि त्या विश्वासावर भर ठेवून लोकांनी आपल्या मताचा शिक्का दिला. अनेक कार्यक्रम दिले, पण या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्याच्या नंतर लोक सांगतात 100% आमची फसवणूक झाली. नोटबंदी केली, काळा फसा जाईल सांगितलं, नाही केलं. कर्जमाफी केली म्हणून सांगितलं, सगळं फिटलं म्हणून सांगितलं, त्याच्यातून शेतकऱ्याची सुटका नाही. 2 कोटी तरुणांना बेरोजगारीतून बाहेर काढून नोकरीचा रस्ता दिला नाही हा शब्द दिला. आज ठिकठिकाणी तरुण मुलं नोकरीच्यासाठी हेलफाटे घालतायत, अर्ज करतायत, पण त्यांच्या पदामध्ये कष्ट करण्याचा सुद्धा त्यांना अधिकार मिळत नाही. त्याचा उल्लेख या ठिकाणी केला की देशाच्या महत्वाच्या संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांच्यावर एक प्रकारचे हल्ले होते आणि म्हणून दिलेला शब्द कोणता फाळ. या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये कष्ट करणारा धनगर समाज, त्या धनगर समाजाला आदिवासीचा दर्जा देऊ, आमच्या हातामध्ये सत्ता द्या. सत्ता आल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये हा निकाल मी घेईन हे देवेंद्र फडणवीसांनी बारामतीला जाऊन सांगितलं. आता मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीची वेळ आहे, अजूनही त्या संबंधीचा निकाल नाही. आज उद्या तुम्हाला वाचायला मिळेल, काहीतरी ठराव केला जाईल, विधानसभेत मांडला जाईल, दिल्लीला पाठवलं जाईल आणि सांगितलं जाईल की धनगर बांधवांना तुमच्या हिताचा प्रश्न मी सोडवला. त्यांची फसवणूक मराठा समाजाला 16%
आरक्षणाची गोष्ट केली, त्या संबंधीची कोर्टामध्ये केस केली. कालपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या आदेशात जो ॲडव्होकेट जनरल म्हणून काम करत होते, आज देवेंद्र फडणवीसांच्या 16% आरक्षणाच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या हायकोर्टामध्ये हा निकाल रद्दबाल करण्याच्या संबंधीची आर्ग्युमेंट आणि मागणी हेच लोक या ठिकाणी करतात. मुस्लिम समाजाला पूर्वीच्या राजवटीमध्ये आरक्षण दिलं. कोर्टाने सांगितलं की आरक्षणाचा त्यांचा अधिकार आहे. भाजपच्या सरकारने सांगितलं की मुस्लिमांना आम्ही या ठिकाणी आरक्षण देणार. या देशाचे मुस्लिम या देशाचे नागरिक आहेत. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट केलेले, देशाच्या रक्षणाच्यासाठी किंमत देणार आहे आणि त्यांना आम्ही आरक्षण देणार नाही. कशाच्या आधारे सांगतो. आज या ठिकाणी या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे एकच गोष्ट आहे, जातीय धोरण. धर्माच्या नावानं समाजामध्ये अंतर निर्माण करून विद्वेष वाढवण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला होता. साधं उदाहरण की आपल्या देशामध्ये क्रिकेटच्या मॅचच्या संबंधी लोकांना भयंकर असतात. मी क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो, जगाच्या संघटनेचा अध्यक्ष होतो. भारतातले खेळाडू जगाच्या पाठीवर कुठे जाऊन आपलं खेळ दाखवतात, कर्तृत्व दाखवतात, याचा विचार सबंध जगाने केला. आता जगाच्या मॅचेस होणार, काही मॅचेस पाकिस्तानला होणार. भाजपाने चर्चा सुरू केली की नाही त्या ठिकाणी मॅच खेळायची. सचिन तेंडुलकर भारत रत्न ज्यांना दिले गेले, गावस्कर जसं खेळामध्ये दुनियात नाव केलं, त्यांनी एकच गोष्ट सांगितली सचिन तेंडुलकरनी की पाकिस्तानला जायचं का नाही भाग सोडा. पाकिस्तानच्या टीमचा पराभव करण्याची हिंमत आमच्या खेळाडूंच्या मध्ये, त्याला कुणी बंदी घालू नये. नुसतं एवढं वाक्य हे तेंडुलकरनी सांगितलं की त्याच्यावर जातीयवादाचा आणि पाकिस्तानच्या प्रेमाचा उल्लेख करायला लागला. ज्यांनी आरोप त्यांच्यावर केला त्याला माहीत नाही. वयाच्या 15व्या वर्षी हा सचिन तेंडुलकर भारताच्या संघातून पाकिस्तानमध्ये गेला आणि पहिल्या मॅचमध्ये 100 रन त्या ठिकाणी काढले आणि पाकिस्तानचा पराभव केला. पराभव करण्याच्या संबंधीची धमक आणि ताकद ज्या सचिन तेंडुलकरवर आहे, आज त्याच्या संबंधित या पद्धतीचे उद्गार हे करायला लागले. याचा अर्थ साधा ही गोष्ट, समाजात दलित असो, आदिवासी असो, अल्पसंख्याक असो, खेळाडू असो, तरुण असो, या प्रत्येकाच्या संबंधित एक प्रकारच्या अकसाची भूमिका ठेवली. समाजामध्ये 20 फसवायचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला जातोय. त्याला उत्तर देण्याची आणि त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली. महाराष्ट्रात दुष्काळाच्या संकटात होतो, गुरढोरांना चारा मिळत नाही, लोकांना रोजगाराची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी सोन्यासारखी पिकं जळून गेली आणि ज्या वेळेला शेतकरी संकटामध्ये येतो त्यावेळेला केंद्र सरकारने, राज्य सरकारने पूर्ण ताकदीने मदत केली पाहिजे. आज हा बीड जिल्हा दुष्काळामध्ये होरपळतो. आम्ही चौकशी केली, गुरढोरं इथनं बाहेर जायला लागली, त्याची विक्री व्हायला लागली, त्याची हत्या व्हायला लागली. ज्या वेळेला आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता होती त्या लाखो जनावरांना छावण्या काढल्या, मोफत खाद्य दिलं आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाची दावणीची जनावरं ही वाचवायच्या संबंधीची भूमिका आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे, पण एकही छावणी काढली नाही, कुठेही शेतकऱ्याला मदत केली नाही, त्याच्या डोक्याचं उदय कमी केलेलं नाही, रोजगार हमीची कामं मुक्तपणानं काढली. याचा अर्थ आहे
की संकटग्रस्त महाराष्ट्राच्या पाठीची आज उभं राहण्याची धमक आज या राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची नाही. पण तुम्ही काळजी करू नका. धनंजय मुंडेसारखा एक लढाऊ योद्धा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये उद्या त्याला विधानसभेचं अधिवेशन सुरू होईल तर या प्रश्नावर त्या सदनामध्ये आकाश पातळ एक केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या फंडामध्ये न्याय मिळवून दिल्याशिवाय तो स्वस्त बसणार नाही एवढीच खात्री आज या ठिकाणी देतो. आणि ही परिवर्तनाची लढाई जी सुरू केली रायगडावरून आज तिचा शेवट या ठिकाणी होतो. या शेवटामधून हे भाजपचं सरकार निश्चित आपण घालू हाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.